नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी गेली होती आज मार्केटमध्ये. आज म्हणजे आता सकाळचे 8 वाजले. तर आमच्याकडे पट्टी राहते नागमंदिराकडे. तर तिकडनं जाऊन मी आधी भाजीपाला घेऊन आले. भाजीपाला नाही आणला जास्त, एकच आणलं भाजीचं, पण पूर्ण सॅलड आणलं आहे, सलाद आणला आहे. चवळीची भाजी आणली आहे, सांबार आणला आहे, चवळीची भाजी आणली आहे, सांबार आहे, मिरची आहे आणि आणखी मी काढतच आहे काय काय आहे ते पाहते. आणलं आहे मिरची, काकडी सर्व 2-2 किलो घेऊन आली. आणि फक्त बीट 1 kg आणला आहे. बीट आणलं आहे, मँगो होते थोडे तर गोड आहे म्हणत होते, मग घेऊन आली 1 किलो. आणि गाजर आहे, टोमॅटो आहे, इथे चवळी आहे, चवळी खूप छान फ्रेश होती, आणि सांबार आहे. एवढं आता 5-6 दिवसाचं सॅलड आमचं तयार आहे. तर आता मी करणार आहे उपमा. तो पूर्ण व्हेजिटेबल टाकलेला उपमा करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये ना शिमला मिरची नाही राहणार आहे, कारण की शिमला मिरची होती पण तेवढी टेस्टी नव्हती, म्हणजे चांगली नव्हती, तर मी घेऊन नाही आले. तर आता करेल व्हेजिटेबल उपमा, तर तुमच्याशी पण शेअर करेल. घेते उपमासाठी छानपैकी लालसर होतपर्यंत थोडंसं भाजून घेतलं, कारण की व्हेजिटेबल टाकल्यानंतर ना त्याला भाजता नाही आहेत, म्हणून त्याला सेपरेट भाजत आहे. आणि इथे घेतलं आहे गाजर आणि बीट, कोथिंबीर भरपूर सारी घेतली आहे, आणि टोमॅटो, कांदा, मिरची गॅसवर. त्याच्यामध्ये टाकत आहे मोहरी. मोहरी छान तळतळली. जिरे टाकत आहे. कढीपत्ता, मिरची, कांदा, हा फायबरयुक्त नाश्ता आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना, त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. छान होऊ द्यायचं. तिकडे मागे पाणी ठेवलं होतं गरम, त्याला उकळी आली आहे. आता बंद केला गॅस. टोमॅटो टाकत आहे. यात टाकायचं आहे गाजर आणि बीट. फ्रोझन पण टाकू शकता, वाटाणे, शेंगदाणे पण टाकू शकता, पण मला शेंगदाणे वगैरे उपम्यात आवडत नाही, पोह्यामध्ये छान वाटते. छान शिजलं आहे भाजीचं. त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकलं आहे, फक्त चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट. मिरची टाकलीच होती, मिरची तिखटच होती. हळद पण टाकू शकता तुम्ही, मी टाकेल थोडीशी, कारण की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकल्यामुळे ना त्याचा कलर थोडासा लालसर होणार आहे. हळद टाकणारच. मस्तपैकी फोडणी झाली आहे. आता रवा टाकून घेते. रवा भाजल्यामुळे ना टाईम तेवढा आपला कवर झाला आहे, म्हणजे वेळ नाही लागणार आता आपल्याला. छान मिक्स झाला आहे. आता याच्यामध्ये जे मागे गरम पाणी ठेवलं होतं ना उकळायसाठी, ते याच्यामध्ये टाकणार.
म्हणते थोडंसं पाणी लागेलच आपल्याला, कारण की हे छान भाजल्यामुळे याला जास्तीत जास्त पाणी जिरते. म्हणून जेवढं भाजणार तेवढं तो चांगला होतो. ऑब्झर्व करून घेतो पूर्ण पाणी. बस कमी करते आता. दूध आलंय. आईस्क्रीम पाहिजे? ओके ओके. सकाळी सकाळी आता तुला आईस्क्रीम घ्यायसाठी जायचं आहे दुकानात. मी काय केलं, उपमा झाल्याच्या नंतर ना थोडंसं त्याच्यामध्ये वाफ यायसाठी झाकून घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडला चटणी बनवायला ठेवत आहे. आता चटणीमध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं आहे. मोहरी छान तळतळली, जिरं टाकते. एक हिरवी मिरची होती ती पण टाकली आणि कढीपत्ता पण टाकून दिला लगेच. दह्याची चटणी उपम्यासोबत खूप टेस्टी वाटते, खूप छान वाटते. आपली मिरची आणि कढीपत्ता झाला आहे. मीठ टाकलं, त्यात दही पण टाकलं, बंद केला गॅस आणि त्याला आता मिक्स करणार. छान मिक्स होत आहे. थोडंसं कमी वाटलं दही तर आणखी घेतलं. एक प्रकारची कोशिंबीरच दिसत आहे. दह्याची कोशिंबीर पण म्हणू शकतो आपण याला, किंवा दह्याची चटणी पण म्हणू शकतो. तर चटणी रेडी आहे दह्याची. हे बघा छान दिसते. दुसऱ्या साईडला उपमा पण तयार झाला आहे. तर मी आजीला पण देते टेस्ट करायसाठी. आजी हे घे, सांग आता कसं झालं तर सर्वांना. दह्याची चटणी दिली आहे आणि उपमा दिला आहे. कसं झाला? एक नंबर. बीट आहे, गाजर आहे, टोमॅटो, आणखी टाकत होते शिमला मिरची वगैरे, कांदे पण आहे. पण टेस्ट माहीत नाही कसा होते म्हणून, कारण की व्हेजिटेबल उपमा आपण सहसा कमी खातो ना. एक नंबर झाला. ठीक आहे, खा. मी पण खाते. मी आजीला विचारलं उपमा कसं झाला, तर आजी म्हणते एक नंबर झाला. मी म्हटलं खा. आता मी पण खाऊन घेते. मग थोडंसं कामं वगैरे झालंय की स्वयंपाकाला लागते. आणि मी घेऊन चालले. आता आम्ही सर्वजण हॉलमध्येच बसणार. तुला देऊ का हा छोटा? तो दे, आईला दे तो. हा वाला. हां, कसं झाला उपमा? छान झाला. नीलला आवडला तर नीलने आणखी डबल मागितला. तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सोबतच उपमा पण आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आणखी भेटू नवीन डिश सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.